नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. संस्कृत सुभाषितांच्या मधनं एक एक विषय डोळ्यासमोर ठेवून आपण विविध व्हिडिओ या ठिकाणी श्रवण करत आहात. आज असाच एक नवीन श्लोक घेऊन आपण त्याबद्दलचं विश्लेषण इथे करणार आहोत. हा श्लोक 6 गोष्टी माणसानं आपल्या आयुष्यामध्ये बाहेर कुठेही प्रकट करू नयेत अशा प्रकारचं व्यावहारिक शहाणपण आपल्याला देणारा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. पहिल्यांदा आपण हा श्लोक कसा आहे ते पाहूयात. बघा, अर्थनाशम मनस्तापम, अर्थनाशम मनस्तापम गृहिणी चारितानीच, गृहिणी चारितानीच दानम मान अपमानच, दानम मान अपमानच मतिमान्य प्रकाशयेत, मतिमान्य प्रकाशयेत, मतिमान्य प्रकाशयेत असा हा श्लोक आहे. काय आहे या श्लोकाचा अर्थ? तर या श्लोकाचा अर्थ आहे, माणसानं आपल्या आयुष्यामध्ये धननाश झाला म्हणजे आपला कडलं धन निघून गेलं, आपल्याला मानसिक दुःख झालं. आपल्याला काय झालं? एकतर धननाश किंवा अर्थनाश झाला, आपल्याला मानसिक दुःख झालं, किंवा घरामधल्या काही गोष्टी, विशेषतः आपल्या स्त्रीचं वर्तन असेल किंवा कुटुंबातल्या काही गोष्टी आहेत, आपण देत असलेलं दान आहे, आपला असलेला समाजातला मान आहे व अपमान, या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी शहाण्या माणसानं प्रकट करू नयेत असं हा श्लोक सांगतो. श्लोक काय म्हणतो? तर शहाण्या माणसानं या 6 गोष्टी इतरांच्याकडं प्रकट करू नयेत. त्या त्या क्षेत्रातला आपल्या अत्यंत जवळचा जाणता शहाणा हितचिंतक असेल तर कदाचित सल्ला म्हणून त्याच्यासमोर एखाद्या वेळेस तेवढ्यापुरतं प्रकट केलं तर चालेल, परंतु उठसूट शहाण्या माणसानं या 6 गोष्टी उठसूट कोणालाही मात्र सांगू नयेत असा हा श्लोक आपल्याला एका अर्थानं व्यावहारिक शहाणपण शिकवताना दिसतो. काय म्हणतो हा श्लोक? त्याच्यातला एका गोष्टींचा विचार आपण इथे करणार आहोत. पहिलं त्यांनी सांगितलं अर्थनाशम म्हणजे काय? यापूर्वी मी आपल्याला म्हणालो, धनाचा नाश झाला म्हणजे आपल्याकडची श्रीमंती जवळपास बरीचशी काही निघून गेलेली आहे. मी तर श्रीमंती म्हणजे केवळ पैसा नाहीये, तर बाकीच्या 5-6 गोष्टी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या की ते असतील तरी माणूस श्रीमंत असू शकतो. परंतु इथे आपल्याला या संस्कृत सुभाषितामध्ये धननाश म्हणजे अर्थनाश, पैशाचा नाश झालेला आहे, आपल्याकडनं ध्यान निघून गेलेलं आहे, तर ही गोष्ट आपण इतरांसमोर प्रकट करू नये. का करू नये? काय कारण आहे याचं? असं का सांगतो हा सुभाषितकार? त्याचं कारण बरीचशी आहे. त्यातली काही कारण आपण धननाश, अर्थनाश का सांगू नये सगळ्यांना, इतरांना? त्याचं पहिलं कारण हे सांगितलं गेलेलं आहे की त्यामुळं आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसतो. म्हणजे आपली जी काही एक अर्थसंपन्न म्हणून अशी प्रतिष्ठा होती ना, समाजामध्ये एक आपली प्रतिष्ठा तयार झालेली असते, असं जर आपण सांगत सुटलो तर आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागतो आणि आपल्याबद्दल लोक आता विश्वास कमी करायला लागतात. कुठलाही आर्थिक व्यवहार आपल्याशी करायला लोक धजत नाहीये, तर याचं काही खरं नाहीये. याच्याकडला पैसा निघून गेलेला आहे आणि त्यालाच आपण खेड्यातल्या भाषेत फाटका आहे, आणि मग याच्या नादाला कशाला लागायचं, याच्याशी व्यवहार आपण आर्थिक कशाला करायचा, अशा प्रकारे आपल्यावरचा विश्वास कमी होऊ शकतो. आणि म्हणून ही जी बाब आहे धननाश झालेली, ती आपल्यापुरतीच ठेवायची आहे, ती जगात सांगत सुटायची नाहीये. कदाचित याचा आणखीन दुष्परिणाम असाही होऊ शकतो की संधी साधू लोक आपला फायदा घेऊ शकतात.
हे कसंही आर्थिक अडचणीत आलंयस ना, तर ठीक आहे, मग या संधीचा आपण फायदा घेऊया, याचा वापर करून घेऊया. अशा पद्धतीनं काही लोक आपण जर धननाशाच्या बद्दल, अर्थनाशाच्या बद्दल त्यांच्याकडे गारानं मांडलं तर आपला गैरफायदा देखील घेऊ शकतात आणि यामुळे देखील आपण अर्थनाशाच्या बद्दल इतरांच्या समोर आपलं गारानं मांडायचं नाही आहे. आणि आपल्याला असं वाटतं की आपण सांगितल्यामुळे लोकांची सहानुभूती मिळेल, परंतु लोकांची सहानुभूती मिळण्यापेक्षा लोक अधिकची आपल्यावर टीकाच किंवा आपली चेष्टा करताना दिसतील. लोक आपली टीका करतील, लोक आपली चेष्टा करतील आणि त्यामुळं आपण या ठिकाणी काय करायचं नाहीये, तर धननाशाबद्दल, अर्थनाशाबद्दल इतरांच्या समोर बोलायचं नाहीये. सहानुभूतीच्या ऐवजी लोक आपली टीका करायला लागतात. अहो ते होतच तसं उधळं, मग एवढं उधळल्याच्या नंतर कुठं पैसे राहतात का? माणसानं कसं कणाकणानं साठवलं पाहिजे, थेंबे थेंबे तळे साचे असं वागायला पाहिजे. हे उधळ्या निघालं, नको तिथं नको तसा खर्च करू लागलं, म्हणून याचा ही परिस्थिती याच्यावर आलेली आहे. आता कसं रडत बसले बघा. म्हणजे लोक काय करतील, तर आपल्याला सहानुभूती तर दाखवणारच नाहीत, उलट आपली टीका करतील आणि चेष्टा करायला लागतील. तेव्हा कसं राहत होतं आणि आता कसं राहिले, आलं की नाही लाईनवर. या प्रकारे आपलंच ऐकून लोक आपलीच टीका करताना, चेष्टा करताना दिसतील आणि म्हणून आपण अर्थनाशाबद्दल कुणाला सांगायचं नाहीये. का सांगायचं नाहीये अर्थनाशाबद्दल? तर या सगळ्या गोष्टी आहेत. मग काय आपल्या मनामध्ये जे अर्थनाशाबद्दलचं दुःख आहे ते कुठंच व्यक्त करायचं नाहीये का? तर मला असं वाटतं की नक्की व्यक्त करावं. त्या क्षेत्रातला आपला विश्वासू असलेला तज्ज्ञ असावा, म्हणजे त्याच्याशी आपण चर्चा करावी की माझं धन अशा पद्धतीने निघून गेलेलं आहे आणि मी आर्थिक संकटात आहे आणि अर्थव्यवस्था सुरळीत कशी करावी याचं ज्ञान आपल्याला आहे. मग आता तो बँकचा मॅनेजर असेल किंवा अर्थव्यवस्थेचं ज्याला ज्ञान आहे, परंतु जो आपल्या विश्वासातला आहे अशा जवळ आपण आपलं म्हणणं मांडायला काही हरकत नाही आहे. पण उठसूट दिसेल त्या माणसाजवळ मात्र आपलं म्हणणं आपण मांडू नये. तसं जर मांडलं तर काय होतं याबद्दलचा विचार मी आतापर्यंत आपल्यासमोर ठेवलेलाच आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट, अर्थनाशाबद्दल आपण इतरांना, लोकांना सांगत सुटू नये. या श्लोकातला किंवा या सुभाषितातला पहिला उपदेश आपण लक्षात घ्यावा. दुसरं काय सांगितलंय यामध्ये? दुसरं असं म्हटलंय की मानसिक दुःख सर्वांना सांगू नये. का सांगू नये? कारण आपण आपलं मानसिक दुःख जर लोकांना सांगितलं तर हे लोक रडून ऐकतील आणि इतरांना चेष्टा करत हसून सांगतील. मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याशी बोललो ह्या ओळी मी सांगितले आपल्याला की ऐकताना लोक फार भावनिक होऊन, कदाचित तसा प्रसंग असेल तर डोळ्यात पाणी आणून ऐकतील आपल्यापुरतंच, पण बाजूला गेलं की आपली थट्टा करून हसून लोकांना सांगतील ते. आणि म्हणून आपलं मानसिक दुःख जे आहे ते कुठेही सांगायचं नाहीये. सांगायचं जरूर, परंतु कुठेही सांगायचं नाहीये. कुठे सांगायचं? तर याच्या पूर्वीच्या व्हिडिओत मी आपल्याला सांगितलं ना की मित्राकडे सांगायचं आहे. कदाचित आपल्या आई-वडिलांना सांगण्यासारखं असेल तर ते आपल्या आई-वडिलांना सांगायचं आहे. आपल्या अत्यंत निकटच्या माणसाजवळ व्यक्त केलं तर हरकत नाहीये, पण उठसूट दिसेल त्याला आपल्या मनातलं दुःख कधीही व्यक्त करत बसू नका, असं हा श्लोक सांगतो. कारण काय होतं, आपण जर असं उठसूट आपलं दुःख उगाळत बसलो आणि प्रत्येकाकडे तेच कॅशेट जर लावत बसलो तर यामुळं एकतर आपला सर्वाधिक वेळ दुःख सांगण्यामध्ये जाईल, मानसिक दुःख, किंवा आपली जी बुद्धिमत्ता आहे ती सर्वाधिक कुठल्या गोष्टीवरती खर्च होईल, इतरांना मला कसं दुःख आहे, माझ्या आयुष्यामध्ये कसे कसे दुःख आहेत हे सांगण्यामध्येच आपली बुद्धिमत्ता खर्च होईल, आपला वेळ खर्च होईल. आणि म्हणून आपण
आपलं मानसिक दुःख इतरांना सांगायचं नाहीये. दुसरी गोष्ट, असं सांगितल्यामुळं कदाचित आपण फार दुःखी आहोत याचा गैरफायदा देखील काही स्वार्थी माणसं घेतल्याशिवाय राहणार नाही आहेत, आणि म्हणून देखील ही बाब आपण लक्षात घ्यायची आहे. कारण सांगून काही ते दुःख कमी होणार आहे का? सांगून ते दुःख कमी होणार नाही आहे. उलट ते कॅन्सरचा जसा आजार वरचेवर सगळ्या शरीरात पसरतो, तसं आपण दुःखाची चर्चा सर्वत्र करत बसलो की ते दुःख कमी होण्याच्या ऐवजी त्याची व्याप्ती वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि म्हणून जे आपल्या आयुष्यामध्ये दुःख आलेलं आहे त्या दुःखाला आपण सामोरं गेलं पाहिजे. या जगामध्ये अवतारी पुरुष म्हणून, परब्रह्म म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो, त्या प्रभू रामचंद्रांच्या वाट्याला वनवासाचं दुःख आलेलं आपण पाहिलं. भगवान श्रीकृष्णांच्या तर जन्माच्या पूर्वीपासून त्यांच्या पाचवीला दुःख होतं. ते शेवट त्या व्याधानं त्यांच्यावरती जो बाण सोडला तिथपर्यंत भगवान श्रीकृष्णाचं सगळं चरित्र दुःखानंच भरलेलं आहे. असं असताना देखील भगवान श्रीकृष्णांना आपण कधी रडवेल्या चेहऱ्याचं किंवा कुठंतरी आपलं दुःख रडत बसून सांगताना दिसत नाही आहे, आणि म्हणून ते नरका नारायण होऊ शकलेले आहेत. आपण देखील अशा चरित्रातनं हा बोध घेतला पाहिजे की माझ्या मनातलं जे दुःख आहे इतरांना सांगण्यापेक्षा त्या दुःखाला मी सामोरं जाईन. बरोबर आहे की नाही? सामोरं जाईन आणि या ठिकाणी त्या दुःखातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करेन. काय होतं की आपण इतरांना दुःख सांगत बसलो आणि लोक आपल्याबद्दल विनाकारण वरवरची सहानुभूती दाखवायला लागले की मग हळूहळू आपल्यामध्ये नकारात्मकता वाढायला लागते आणि आपला आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर तो आत्मविश्वास आहे. म्हणतात ना, मन के जीते हार है, मन के जीते जीत. मन हरलं की मग आपण सर्वार्थानं हारायला लागतो, आणि असं सांगून सांगून आपलं मन हरण्याच्या अवस्थेमध्ये येऊ शकतं. म्हणून आपण आपलं मानसिक दुःख, मनातलं दुःख इतरांच्या समोर व्यक्त करून आपल्या मनाला दुबळं करायचं नाही आहे, आपल्या मनाला दुःखामध्ये अडकवून ठेवायचं नाही आहे. यासाठी आपण ही दुसरी गोष्ट देखील आपल्या आयुष्यामध्ये करायची नाही आहे. तिसरं काय सांगतोय हा श्लोक, तिसरी बाब, तर ह्या श्लोकामध्ये तिसरी गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे घरातील वाईट गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या नाही आहेत, म्हणजेच लोकांच्या समोर मांडायच्या नाही आहेत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येकाच्या घरी, आपल्याकडे असं म्हणतात की प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली असतात. ही म्हण आहे. आता गॅस असतील परंतु प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली, याचा अर्थ असा की प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी आहेत, काही ना काहीतरी संकट आहेत, काही ना काहीतरी घडलेलं असतंच. असा कोणी नाहीये की ज्याच्या घरामध्ये सगळं काही अलबेल आहे. आपल्याला बाहेरून असं वाटतं की यांच्या घरामध्ये अलबेल आहे. ते एक विनोद सांगितला जातो की एक नवरा फारच खुश असतो, सतत हसत असतो, आणि त्याच्या शेजारचा दुसरा जो नवरा आहे तो मात्र सारखा नाराज असतो, दुःखी असतो. आणि त्याला हेवा वाटतो आपल्या शेजारच्या माणसाचा की हा माणूस सतत इतका जोरजोरानं हसतो, या नवरा बायकोंच्या मध्ये किती आनंद आहे, आणि आमचं बघा दररोज भांडण होतं. आणि म्हणून तो एके दिवशी त्या शेजारी माणसाला एकांतामध्ये गाठतो आणि म्हणतो, मित्रा, अरे तुम्ही दोघं किती जोरजोराने हसता रे, किती आहे आनंद तुमच्या घरामध्ये, आणि आमच्याकडे बघ दुःख आहे. तो म्हणाला, काय होतं? नाही म्हणले, मी तिला शिव्या देतो, ती मला शिव्या देते, आणि त्यामधने आमचा ताणतणाव वाढतो आणि दुःख मोठ्या प्रमाणावर आमच्या घरामध्ये आहे. दोघांचंही मन दुःखी होतं. त्यावेळेला शेजारी म्हणाला, तू मात्र सतत हसत असतो, काय कारण आहे त्याचं? तेव्हा तो शेजारी म्हणाला, मित्रा, तुझं तरी बरं आहे, मी का हसतो माहिती आहे का? म्हणले, काय? तिनं मला भांडणामध्ये एखादं भांडं फेकून मारलं आणि ते जर लागलं मला तर ती जोरानं हसते, आणि ते भांडं मारलेलं चुकवलं तर मी जोरानं हसतो, आणि त्यामुळं आम्ही भांड्याची भांडणं करतो.
परंतु त्यातही आम्ही आनंद शोधतो. आणि मग याच्या लक्षात येतं की अरे, यांच्याही घरामध्ये मानसिक दुःख आहे. आपल्याला सुखी सदऱ्याची गोष्ट माहीत असेल की या जगामध्ये सुखी माणसाचा सदरा मला आणून दे, असा एक साधू म्हणतो. आणि एक व्यक्ती म्हणतो की त्याच्यात काय अवघड आहे, माझ्या शेजारी असलेला माणूस तो फार सुखी आहे. आणि तिथे जाऊन तो सदरा मागतो की तू सुखी आहेस, तर सदरा देतो, म्हणतो मी सुखी नाही आहे. आणि शेवटी सगळीकडे जातो, परंतु सुखी माणसाचा सदरा कुठेच त्याला भेटत नाही. एका ठिकाणी मात्र एक साधू फकीर बसलेला आहे, परंतु त्याच्या अंगावर शर्टच नाही आहे आणि तो मात्र अत्यंत सुखी दिसतो. म्हणून जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे, असं कबीर म्हणाले. त्यामुळं आपल्या मानसिक जे आपल्या घरामधले जे काही दुःख असेल, आपल्या घरामधलं जे काही वाईट आपल्याला वाटतंय ते इतरांना सांगून आपलं हसं करून घ्यायचं नाही आहे. कारण प्रत्येकाच्या घरी कमी अधिक प्रमाणामध्ये काही ना काहीतरी दोष असू शकतात. आपली पत्नी आहे, आपली स्त्री आहे, तिच्याबद्दलचं गाऱ्हाणं जगासमोर मांडायचं नाही आहे. कारण प्रत्येक पत्नीमध्ये आणि प्रत्येक पतीमध्ये 100% सद्गुणच असतात असं नाही आहे. काही अवगुण दोघांच्याकडे असू शकतात. ते एकमेकांना समजून घेऊन संसाराचा गाडा पुढे घेऊन जायचा असतो, न की आपल्या पत्नीचे दुर्गुण किंवा पत्नीनं पतीचे दुर्गुण चव्हाट्यावर किंवा इतरत्र सगळीकडे मांडायचे असतात. कारण त्यामुळं काय होतं की पती पत्नीतला जो जोडीदार म्हणून विश्वास असतो तो यामुळं कमी होतो. आणि वाद कमी होण्याच्या ऐवजी दोघातला वाद आपण इतरांच्या समोर व्यक्त झाल्यामुळं आणखीनच वाढतो आणि अफवा गैरसमज एकमेकांच्या बद्दल व्हायला लागतात आणि मग घरातलं सौख्य निघून जातं. यासाठी आपल्या स्त्रीबद्दल जे काही असेल, आपले काही तिच्याबद्दलच्या तक्रारी असतील, घरातले काही प्रश्न असतील, तर ते 4 भिंतीच्या आतच आपल्याला सोडवायचे आहेत. ते जगात कुणाच्या समोर मांडत बसायचं नाही आहे. असं आपण करू नये, असाही एक विचार या ठिकाणी या श्लोकातनं आपल्यासमोर मांडला गेलेला आहे. त्यानंतर 4थी बाब या श्लोकामध्ये सांगितलेला आहे की आपण दान जे काही दिलेलं आहे तेही लोकांना सांगायचं नाही आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुप्तदानाची पद्धत राहिलेली आहे. त्याचं कारणच हे आहे की दान हे गुप्त असलं पाहिजे. दान याचं प्रकटीकरण लोकांपर्यंत पुढे सांगायचं नाही आहे. पण दुर्दैवानं आपण पाहतो की आपण देतो 4 आण्याचं पण सांगतो 12 आणे. ही बऱ्याच वेळेला पद्धत आपल्याला पाहायला मिळते. आमच्याकडे एक वारकरी संप्रदायामध्ये विनोदाचार्य म्हणून बीडचे बाबासाहेब महाराज इंगळे नावाचे कीर्तनकार होऊन गेले. फार छान कीर्तन विनोदी पद्धतीने ते करायचे. त्यांच्या कीर्तनामधला एक विनोद या दानाच्या संबंधानं मला आठवला, तो आपल्यासमोर ठेवतो. ते म्हणाले की एका मंदिरामध्ये मी कीर्तनाच्या निमित्तानं गेलो. कीर्तन सुरू आहे आणि भर रंगामध्ये अर्ध्यात कीर्तन आलेलं आहे. तेवढ्यामध्ये एक माणूस येतो आणि त्या मंदिरामध्ये जे फॅन लावलेले आहेत, पंखे लावलेले आहेत, त्या पंख्याची बटणं, पंखे सुरू होते, बंद करतो आणि बसतो. आता गरमी व्हायली म्हणून आम्ही त्या फॅनचे किंवा त्या पंख्याचे बटन बंद करणाऱ्या त्या व्यक्तीला विचारतो की बाबा रे, हे असे बटन का बंद केले, हे फॅन का बंद केले? त्यावेळेला तो म्हणाला की फॅन जर असेच चालत राहिले तर त्या फॅनच्या खाली जे काही मी या मंदिराला दान रूपामध्ये हे फॅन दिलेत, त्या फॅनवर जे माझं नाव टाकलेलं आहे ते दिसत नाही आहे. आणि फॅन बंद राहिले तर इथं बसलेले प्रत्येक माणसं फॅनकडे बघतील आणि माझं खाली लिहिलेलं नाव सगळ्यांना वाचायला मिळेल आणि म्हणून मी हे फॅन बंद केलेले आहे. म्हणजे काय? दान 4 आण्याचं पण जाहिरात 12 आण्याची, अशीच पद्धत आपण समाजामध्ये पाहतो. परंतु खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीनं दान गुप्त ठेवा, दानाची कुठेही वाच्यता करू नका किंवा दानाबद्दल
लोकांसमोर सांगत सुटू नये असा हा श्लोक सांगतो. काय होईल हो दानाबद्दल आपण सांगत गेलो तर? एक तर लोकांच्या अपेक्षा वाढत जातील की हा माणूस दातृत्व भाव असणार आहे, आणि मग त्यामुळे आपली अडचण बी एखाद्या वेळेस होऊ शकते. कारण प्रत्येक वेळेला दान देईल अशीच आपली परिस्थिती असेल असं कसं? लगेच लगेच आपण पुन्हा पुन्हा दान देऊ शकू असं कसं? तर तशा वेळेला आपण दान नाही दिलं तर मग काय होतो? आपल्या मनाला फजिलपणा वाटतो, लोकांच्या मध्ये नकारात्मक चर्चा होते की अहो हे काही नाही, कधीतरी एखाद्या वेळेस देते, हे काही दानशूर नाहीये. आणि म्हणून दान स्वीकारण्यासाठी लोकांच्या तुमच्याकडनं जास्तीच्या अपेक्षा वाढू शकतात, म्हणून दानाची सार्वजनिक चर्चा करायची नाहीये. दुसरं एक महत्वाचं आपल्या संस्कृतीनं कारण सांगितलं की दान लोकांना सांगितल्यामुळं त्याच्यातनं प्राप्त होणारं पुण्य कमी होतं, आणि म्हणून पुण्य कमी होतं म्हणून ते सांगायचं नाही असं सांगून मुद्दाम दानाची चर्चा टाळावी हा उद्देश आपल्या संस्कृतीचा राहिलेला आहे. दान जर आपण सांगितलं तर काय होतं माहिती आहे का? ज्याला आपण दिलंय त्याचा कमीपणा होतो. कमीपणा होतो की नाही मला सांगा? नाही नाही, मीच दिले हो त्यांना, ते त्याच्याकडे काय होतं, असं जेव्हा आपण इतरांना जे दिलंय त्याच्याबद्दल सांगतो तेव्हा ज्याला दिलंय त्याचा कमीपणा प्रकट होतो ना. आणि हे काही त्या दान देण्यातलं महत्व नाहीये की आपण द्यायचं, आपलं मोठेपण करून घ्यायचं आणि ज्याला दिलंय त्याचा कमीपणा करायचा. हे काही योग्य नाहीये, आणि म्हणून दानाची चर्चा आपण करायची नाहीये. दुसरी गोष्ट काय होते की दान दिलं, त्याचे बोर्ड लागले, त्याच्याबद्दलची चर्चा व्हायला लागली की आपल्याला बरं वाटायला लागतं दात्याला, आणि मग प्रशंसेची, स्तुतीची आपल्याला सवय लागते. आणि या कुठलीही सवय चांगली नाही आहे. मर्यादेपर्यंत ठीक आहे, मर्यादेच्या पुढे गेल्याच्या नंतर मात्र ती सवय अंगलट येऊ शकते. त्यामुळं दानाची चर्चा करू नका. केल्यामुळं आपल्याला आपली स्तुती होईल, आणि स्तुतीची सवय काही चांगली नाही आहे, आणि म्हणून देखील आपण दान केलेलं प्रकट करत बसायचं नाही आहे. असं म्हटलं जातं की दक्षिणा गुप्तम दानम श्रेष्ठम. दक्षिणा गुप्तम दानम श्रेष्ठम. तेच दान श्रेष्ठ आहे जे की गुप्त ठेवलं जातं. जे दान लोकांच्या पुढे मांडलं जातं ते श्रेष्ठ दान नाहीये. नंतर पाचवी गोष्ट किंवा बाब या श्लोकामध्ये श्लोककर्त्यांनी सांगितलेली आहे, ती म्हणजे आपण मान देखील लोकांना सांगायचा नाहीये. बऱ्याच लोकांना फुशारकी मारण्याचा, आपला बद्दलचं मोठं मोठं बोलण्याची सवय असते. यामुळं काय होईल, मान का सांगू नये? तर त्यामुळं आपल्या अंतःकरणामध्ये अहंकार वाढू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की अहंकार हा षडरिपूंच्या मध्ये सगळ्यात शेवटचा परंतु अत्यंत वाईट सांगितला गेलेला आहे. आणि त्याबद्दल माऊलींनी म्हटलंय की नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगी अज्ञान्या पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. आहे की नाही? जिथं अभिमान आहे तिथं विवेक राहत नाही. जिथं अभिमान आहे तिथे सज्जन लोक येत नाही आहेत. आणि म्हणून तर सगळ्या संतांनी अहंकार जाऊ दे अशाच प्रकारची मागणी केलेली आहे. आणि आपण आपल्या मानाबद्दल बोलायला लागलो की त्याच्यातनं आपल्या अहंकाराला कुरवाळलं जाऊ शकतं, आणि आपल्यातली विनयशीलता हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणून आपल्या मानाबद्दल कुठे सांगत बसायचं नाही आहे. आपण जर आपल्या मानाबद्दल लोकांना सांगायला लागलो तर आपला लोक हेवा करायला लागतात. माणसाचा स्वभाव आहे, कोणाचं चांगलं झालेलं माणसाला, बऱ्याच माणसांना देखवत नाही म्हणतो आपण, त्यालाच हेवा वाटणे असं आपण म्हणू. की आणखीन एक मला विनोद आठवतो या निमित्तानं, की माणसं कशी असतात. एका माणसाचं पोट दुखायला लागलं, आणि पोट दुखायलं म्हणून तो गावातल्या, ज्या गावात राहत होता सगळ्या डॉक्टरांना त्यानं दाखवलं, परंतु त्याचं काही पोट दुखणं कमी झालेलं नाही आहे. त्यानं नांदेडला जाऊन डॉक्टरांना दाखवलं, तिथेही काही सगळी औषधं घेऊन बघितली, पण पोट दुखायचं काही कमी होत नाहीये. शेवटी तो पुन्हा परत आपल्याच मूळ गावी मुखेडला आला,
आणि पुन्हा इथल्या डॉक्टरांच्याकडे गेला. डॉक्टर फार चतुर होते. म्हणाले, कुठं कुठं दाखवला? ते म्हणाले, सगळे मुखेडचे डॉक्टर झाले, नांदेडचे डॉक्टर झाले. म्हणजे काय फरक नाही का? म्हणजे नाही. पोट दुखतंच का आणखीन? म्हणजे दुखतंच. मग डॉक्टरांनी प्रतिप्रश्न केला की केव्हापासून दुखतं तुमचं पोट? तेव्हा तो म्हणाला की शेजाऱ्यानं जेव्हापासनं नवी कोरी 4 व्हीलर गाडी घेतली तेव्हापासून दुखतंय माझं पोट. आता जर इतरांचं भलं देखवत नाही म्हणून जर आपलं पोट दुखत असेल तर याला इलाज कुठं आहे मला सांगा? याच्यावर कुठेही इलाज नाही आहे. याच्यावरचा विलाज एकच आहे की मला माझ्या मनाच्या कक्षा रुंदवाव्या लागतील. आणि आपण मान सांगत गेलो तर या कक्षा रुंदावण्याच्या नादामध्ये आपण मान सांगत गेलो तर आपल्या बद्दलचा हेवा वाटणाऱ्यांची संख्या अधिकची वाढू शकते आणि त्यामुळे देखील आपण मान सांगायचा नाहीये. आणि मागे सांगितल्याप्रमाणेच मान सांगितला की लोक म्हणायला लागतात की वाह, तुम्ही शून्यातून इतकं सगळं उभं केलं. खरंच तुमच्यासारखा माणूस आम्ही बघितला नाही. काय कर्तृत्ववान माणूस आहात तुम्ही. आणि मग हे ऐकून ऐकून आपल्याला स्तुतीची सवय लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि म्हणून आपण मानही सांगायचा नाहीये. आणि 6वं शेवटचं जे सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये ते म्हणजे अपमानही सांगायचा नाही आहे. काय होतं की आपण आपला अपमान सांगितला की सांगताना आपल्या मनाला वेदना होतात की बघा ना, मला अशा अशा पद्धतीने वागवलं. ऐकणारा जरी आपल्या रीमध्ये री ओढत असला तरी कदाचित तो मनातून आनंदित होऊ शकत असेल की बरं झालं, याला असंच केलं पाहिजे. म्हणून अपमान सांगितल्याने आपल्याच वेदना आपण वाढवून घेतो. त्यामुळं अपमान लोकांना सांगायचा नाहीये. अपमान सांगण्यामध्ये आपण आपलीच चेष्टा करून घेतो आहोत. आपल्याबद्दलच लोकांना टीका करायला एक विषय मिळवून देतो आहोत. यामुळं अपमान सांगायचा नाहीये. आपल्याबद्दलची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा मलिन व्हायला लागते. लोकांना वाटतं की अरे, हा माणूस तर असा आहे असं मी समजत होतो आणि हा तर असा नाही आहे. याचा तर प्रत्येक ठिकाणी अपमान केला जातो. म्हणजे आपली प्रतिमा जी स्वच्छ होती ती हळूहळू मलिन व्हायला लागते. आपण जर अशा पद्धतीनं अपमानाच्या बद्दल सांगायला लागलो तर उलट अपमान ही एका अर्थानं ईश्वरानं आपल्याला दिलेली संधी आहे. आणि या संधीतनं धडा घेऊन मी मान कसा आपल्या आयुष्यामध्ये टिकून राहील, आपला स्वाभिमान कसा टिकून राहील आणि आपली प्रतिमा पुनश्च कशी आपल्याला स्वच्छ करता येईल, अशा प्रकारचा विचार अपमान झाल्याच्या नंतर एक धडा म्हणून आपण घेणंच गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण जगासमोर मांडायच्या नाही आहेत. पण एका वाक्यामध्ये मी सांगितलं की जिथे आपला अत्यंत जवळचा मित्र आहे, आई वडील आहेत, आणि जिथं सांगितल्यामुळं आपल्याला थोडंसं आपलं मन हलकं होत असेल तर तशा ठिकाणी, एखाद्या ठिकाणी त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीच्या जवळ सांगितलं तर या श्लोकाला काही त्याबद्दल आक्षेप नाही आहे. परंतु उठसूट ह्या 6 गोष्टी उठसूट कुणालाही सांगत मात्र आपण बसू नयेत. या गोष्टींचं पथ्य शहाण्या माणसानं पाळावं, अशा प्रकारचा विचार या श्लोकाच्या मधनं आपण घेणं गरजेचं आहे. तो तुम्ही आणि मी घेऊयात, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी या व्हिडिओला इथेच मी पूर्णविराम देतो. नमस्कार.